नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्यपाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. जसा मुंबईमध्ये वडापाव आणि पावभाजी फेमस आहे, तशीच नवसारी आणि गुजरातमध्ये पाव बटाका हा पदार्थ फेमस आहे. चला तर मग हा पदार्थ कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इकडे मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत 3. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, चिमूटभर हिंग घेतलेला आहे, 2 ते 3 पाकळ्या लसूण घेतलेल्या आहेत, लाल सुकी मिरची घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, पाव घेतलेले आहेत, लिंबाचा रस आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी खलबत्ता घेतलेला आहे. आपण आता याच्यामध्ये धणे घालायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये जिरं घालायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये लसूण पाकळ्या घालायच्या आहेत, मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आपण व चांगलं मस्तपैकी असं ठेचून घ्यायचं आहे. तुम्ही हे मिक्सरला पण वाटू शकता, पण मिक्सरला पेस्ट होईल याची. आपल्याला इकडे जाडं भरडच पाहिजे, त्यासाठी ठेचूनच घ्या. बघू शकता असं ठेचून घ्यायचं आहे मस्तपैकी. आणि मिक्सरची चव आणि खलबत्त्याची चव वेगळीच असते. बघू शकता आपलं वाटून झालेलं आहे ठेचून. त्यानंतर इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. त्यामध्ये आपण आता तेल घालायचं आहे. बघू शकता तुम्ही तेल आपलं गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मोहरी घालायची आहे. त्यानंतर जिरं घालायचं आहे त्याच्यामध्ये व चांगलं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. बघू शकता तुम्ही छान लागते ही भाजी मस्तपैकी अशी. त्यानंतर लाल सुकी मिरची घालायची आहे, हिंग घालायचं आहे. त्यानंतर जो आपण मसाला केला आहे तो घालायचा आहे त्याच्यामध्ये व चांगलं 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे आपण केलेला मिरचीचा ठेच्याचा तो चांगला भाजून निघेल. बघू शकता मसाला आपला चांगला मस्तपैकी असा भाजून झालेला आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये मी इकडे बटाटे आहेत ते असे मॅश करून घेतलेले आहेत हाताच्या साहाय्याने, ते घालायचे आहेत व चांगलं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून जो मसाला आहे तो या बटाट्यांना लागून जाईल. असं परतवून घ्यायचं आहे चांगलं. त्यानंतर याच्यामध्ये आपण हळद घालणार आहोत. बघू शकता तुम्ही. आपण आता हे परतवून घेणार आहोत 1 ते 2 मिनिटं. त्यानंतर आपण आता या मिश्रणामध्ये अर्धा कप पाणी घालायचं आहे, चांगलं परतवून घ्यायचं आहे. आपल्याला ही भाजी पातळच ठेवायची आहे. बघू शकता तुम्ही. गॅसची फ्लेम इकडे मंद आचेवरच आहे. त्यानंतर याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे चटपटीतपणा येण्यासाठी जरा. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. मस्तपैकी आपली भाजी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी अशी पावाबरोबर खूप सुंदर लागते ही भाजी, एकदम चविष्ट. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा.
माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.